आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षकांची आज भेट घेतली आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. दादा, आज तुम्ही अधीक्षकांची भेट घेतली आहे, नेमकं काय कारणास्तव तुम्ही ही भेट घेतली? नाही जेव्हा पोटनिवडणूक बारामतीची होती तेव्हा तिथे असणाऱ्या लोकांशी चर्चा केली. 70-80 गावामध्ये आम्ही प्रचारासाठी गेलो होतो आणि लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की तिथे ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्याचबरोबर काही 2 प्रकारचे ड्रग, एक MSG वगैरे हे ड्रग्ज आहेतच, पण त्याच्याचबरोबर जे दुकानात मिळतात म्हणजे ज्याला आपण मेडिकल शॉपमध्ये मिळतात आणि ते आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे असतात, पण त्याचं सेवन जर चुकीच्या पद्धतीने झालं ते ड्रग्ससारखं काम करू शकतं. त्यामुळे मग ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले. मुलींना शाळेत जाताना पालक घाबरत आहेत, छोट्या मोठ्या चोऱ्या वाढलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही सर्वजण SP साहेबांना भेटलो आणि विनंती केली की या बाबतीत थोडंसं लक्ष द्या. अधिकारी चांगले आहेत, गिल साहेब आणि DYSP आणि PI पण चांगले आहेत, पण शेवटी दादा असताना जो काही वचक त्यावेळेस तिथं प्रशासनावर होता आणि त्या छोट्या चोरांवर होता तो आता कुठेतरी खराब झालेला आहे. त्यामुळे परत एकदा ती घडी बसवावी अशी विनंती केलेली आहे. आज बारामती एअरस्ट्रीपवर पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाला. विमान कोसळले. सुदैवाने काही दुर्घटना घडली नाहीये, मात्र सातत्याने हे जे अपघात होत आहेत याने कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा विषय नाही, तो एव्हिएशन मंत्रालयाचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी कडक कायदे आणणं तिथं महत्त्वाचं आहे. पण एव्हिएशन मंत्रालय त्या बाबतीत काय करेल असं वाटत नाही, कारण सगळे धंद्यामध्येच बिझनेसमध्ये जास्त इन्व्हॉल्ड आहेत. दादा, तटकरेंनी काल पवारसाहेबांची भेट घेतली, चहासाठी ते भेटले होते. 3 वर्षानंतर ही भेट झाली. नेमक्या ही कोणती वेळ आहे की ह्यावेळी त्यांची भेट झाली आहे? कारण राष्ट्रवादीच्या एका महत्त्वाच्या यादीमध्ये त्यांचं नाव देखील वगळण्यात आलं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी ही अशी भेट झाली. नाही, चहा पिण्यासाठी गेले असावे. 3 वर्ष सिल्वर ओकचा चहा पिला नव्हता, आता गेले असेल. बाकी दुसरं काय असेल असं मला तरी वाटत नाही. आपण मगाशी पत्रकारांशी बोलताना की असं सांगितलं की 22 आमदार हे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असं सांगितलं, तर त्याविषयी नाही, असू शकतील ना. आता काय तुम्ही जर बघितलं तर त्यांचं प्रक्रिया तिथं सुरू झालेली आहे. एक आमदार आपल्या बाजूला कसं होईल तर MLC पद तिथं तसं द्यायचं. त्यामुळे उद्या जाऊन बरेच लोक हे भाजपमध्ये जाऊ शकतील. त्यामुळे भाजपवर विश्वास ठेवून चालणार नाही. एकंदरीत फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये घेणार नाही. नाही, म्हणजे घेणार नाही म्हणजे आम्ही फोडणार नाही असं ते बोलले असतील. उद्या जाऊन शब्दाचा खेळ करतील आणि ते म्हणतील की आमदार जर आमच्याकडे आले तर स्वागत करावंच लागतं. म्हणजे कधी पाहायला भेटेल हा संपूर्ण जो बदल तुम्ही जो इलेक्शनच्या आधी? शेवटी इलेक्शनच्या आधीच हे विषय होतात. आता ज्या पक्षातून ते निवडून आले तो पक्ष सोडता येत नाही, इलेक्शनच्या आधी सोडता येतो. पार्थ पवारांच्या कंपनीला दंड जो मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात झाला, तो आता त्यांना जवळपास 22 लाख रुपयाचा दंड आपल्याला 22 कोटींचे दंड झाल्याचं पाहायला मिळालं. तर म्हणजे नेमकं काय कुठे ते घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल, बघू आता त्या बाबतीत काय केलं जातं. आपण पाहिलं तर रोहित पवार आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की पार्थ पवारांवर जो दंड त्यांना मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी झाला आहे तो कुठेतरी भाजपकडून गळाला लावण्याचा प्रयत्न असू शकतो किंवा दबाव तंत्राचा प्रयत्न असू शकतो असं त्यांनी सांगितलं. सोबतच राष्ट्रवादीचे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार देखील भाजपच्या संपर्कात आहे आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.